विठ्ठला विठ्ठला योऽन्त प्रवेश्य मम वाचामिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्याउषहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणन्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधा वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरे प्रिये। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनं तं परमधाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्त्यहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं। पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया। पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे। पंढरीचा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया। आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदुंग श्रुती देखा तया नमन माझे दंडवत। ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अदन्यानी म्हणवण्या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठला विठ्ठला पूर्वजासे नरका जाणे ते एक ऐका निंदा करावी चाहडी मने धरवणी आवडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग माऊली महावैष्णव कृपापात्र जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि मनुष्याला उपरोधिक बोलण्यातला दुर्मिळ असणारा पण सुंदर अभंग आहे। विठ्ठला 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 या अभंगामध्ये महाराज माणसाला मनुष्य जातीला समजून सांगताय, हे मनुष्य जन हो,
तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांना नरकाला घालण्याची इच्छा असेल तर 4-5 कामं मी तुम्हाला सांगतो, तेवढी कामं तुम्ही करा. लोकांनी विचारलं आमचे पूर्वज नरकाला कशाने जातील, ते तुम्ही सांगताय. हो, ते सांगतोय. पहिलं काम, निंदा करावी चाहडी. एखाद्याची निंदा केली तरी आपले पूर्वज आपल्या कारणामुळे नरकाला जातात. चहाडी केली तरी सुद्धा नरकाला जातात. मात्रा गमना ऐसी जोडी पातकाच्या राशी. मातृसम ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याशी व्याभिचारपणा जर केला तरी सुद्धा पूर्वज नरकाला जातात. आणि तुकाराम महाराज म्हणतात साध्या सुद्धा नरकाला पडत नाही, सर्वसामान्य नरकाला जात नाही. तुका म्हणे वाट कुंभी पाकाची ते नीट. कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये आपले पूर्वज पडतात. का पडतात? कारण आपण केलेल्या चुकांमुळे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगावर काही एक चिंतन करण्यापूर्वी सेवेचा परिहार. मागे 1 वर्षापूर्वी एक हसतं खेळतं व्यक्तिमत्व या पुणेकर परिवारामध्ये होतं. या पुणेकर परिवारावरती जे कृपाछत्र होतं वडील नावाचं, ते कृपाछत्र 1 वर्षापूर्वी हरवलं. आणि त्या कृपाछत्राच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी ठेवलेला म्हणजे आजचा श्राद्धाचा कार्यक्रम. विठ्ठल विठ्ठल. दिलीप दादा निवृत्ती पुणेकर 1 वर्षापूर्वी आपल्यामध्ये होते. आणि 1 वर्षापूर्वी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या पाठीमागे त्यांचे चिरंजीव म्हणजे आमचे दाजी श्री गणेश दादा, त्यांच्या सुनबाई कावेरीताई, त्यांची मुलगी जी आहे पूर्वाताई आणि एक पुतणे महेश दादा. हा सर्व जो पुणेकर परिवार आहे आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आयोजित केलेला हा श्राद्धाचा कार्यक्रम आहे. एकमेव जगाच्या पाठीवरती हिंदू धर्म असा आहे ज्या धर्मामध्ये मनुष्याला जिवंतपणी मान तर दिला जातोच जातो, पण मेल्यानंतर सुद्धा त्याने जे आपल्यावर ऋण केलेलं आहे त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी विविध प्रकारचे पर्याय स्वीकारले जातात. त्या पर्यायापैकी श्राद्ध हा एक पर्याय. विठ्ठल विठ्ठल. धर्मशास्त्राने सांगितलं श्राद्ध अनेक प्रकारचे म्हणजे अगणित. कुणी 96 म्हणतं, कुणी 84 म्हणतं, कुणी 108 म्हणतं. पण श्राद्धाचे प्रकार खूप आहे, लक्षात घ्या. पण श्राद्धाचा एकमेव जर प्रकार सांगायला गेलं तर ज्या ठिकाणी श्रद्धा स्थापित होते, ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्याला श्राद्ध असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कार्यक्रमासाठी एक थोर व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये नामवंत असणारे स्वरभास्कर आमचे वैभवदादा वेलजाळे, स्वरभास्कर स्वरचिंतामणी आमचे नागनाथदादा गुरडे, समवेत त्यांच्या ताई, हे सर्व त्या ठिकाणी दीपक महाराज ढोकळे यांची संस्था परिवार आणि मृदुंग शिरोमणी. खूप सुंदर मृदुंग वाजवता. पण आपले धन्यवाद. आणि सिस्टीम, खरं तर सिस्टीमवाल्याची कसरत असते, कारण की हॉलमध्ये शक्यतो सिस्टीम लागतच नाही, हॉलमध्ये आवाज घुमतो. पण खरोखर सुंदर अशी सिस्टीम लावली, त्याबद्दल आपले देखील धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. श्राद्ध आपण किती मोठं करतो, कसं करतो, किती पंक्ती उठवतो किंवा काय करतो याला महत्त्व अजिबात नाही आहे श्राद्धामध्ये. श्राद्धामध्ये आपण किती जेवणाला ॲटम नवीन नवीन ठेवतो, गुलाबजाम करतो, पुरणपोळी करतो, आंबेरस करतो, याला महत्त्व नाही. श्राद्ध म्हणजे गेलेल्या माणसाप्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा किती आहे. श्रद्धाया यत्तत् क्रिया इति श्राद्धम. श्रद्धेने जे माणूस आचरण करतो त्याला श्राद्ध म्हणतात. आणि श्राद्ध हे गेलेल्या माणसासाठी करण्याची, त्याला जो पुढील जन्म आहे तो सुखकर व्हावा, त्याला योग्य गती मिळावी, यामुळे श्राद्ध केलं जातं. श्राद्ध हे व्यवस्थित जर झालं तर त्या मनुष्याला मोक्ष प्राप्ती होते. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो
एक पावे उत्तमचे गाते तो एक पावे उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील जीव खाणी श्राद्ध जर व्यवस्थित जर केलं, गेलेल्या माणसाप्रती जर श्रद्धा ठेवून जर पूजा कर्म आचरण केलं तर त्या माणसाला उत्तम गती मिळते किंवा उत्तम जीवखाणी प्राप्त होते. लक्षात घ्या, उत्तम गती त्या माणसाला प्राप्त होते. गेलेल्या माणसासाठी श्राद्ध करायला सांगितले धर्मशास्त्राने. किती प्रकारचे श्राद्ध आहे मी सांगितलं, अगणित प्रकारचे आहे. एक 2-4 प्रकार सांगतो. मनुष्य ज्यावेळेस एखादा जातो त्यावेळेस जागेवर जे केलं जातं त्याला अंत्येष्टी श्राद्ध म्हणतात. त्याच क्षणी क्षौर कर्म म्हणजे केस काढून त्याच क्षणी पिंडदान करायला सांगितलं. आता सांप्रत काळी कुणी करत नाही पण करायला सांगितलंय. जे करतात त्याला अंत्येष्टी श्राद्ध म्हणतात. घराच्या बाहेर निघाल्यानंतर त्या प्रेतात्म्याला, त्या जीवात्म्याला ज्या ठिकाणी ठेवलं जातं म्हणजे त्या देहाला ज्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्या प्रेतात्म्यासाठी जे पिंड दिला जातो त्याला विश्राम श्राद्ध म्हणतात. आणि मनुष्य गेल्यानंतर त्याला स्मशानभूमी जाळताना जे श्राद्ध केलं जातं त्याला दहन श्राद्ध म्हणतात. त्याला दहन श्राद्ध म्हणतात. मनुष्याला 10 दिवसापर्यंत माणूस गेल्यानंतर रोज पाणी आणि पिंडदान अर्पण करायला सांगितलेलं आहे. त्या 10 दिवसापर्यंत जे श्राद्ध केलं जातं त्याला दशक्रिया श्राद्ध म्हणतात. 11व्या दिवशी मनुष्यासाठी जे श्राद्ध केलं जातं त्याला एकोदिष्ट श्राद्ध म्हणतात. 12व्या दिवशी जे केलं जातं त्याला सपिंडीकरणाचं श्राद्ध म्हणतात. आणि 13व्या दिवशी जे केलं जातं त्याला शुद्धी श्राद्ध म्हणतात. 13व्या दिवशीचा विधी हा आपल्यासाठी आहे, त्या मनुष्यासाठी नाही. आणि 13व्या दिवसानंतर वर्षापर्यंत दर महिन्याला जे जेवू घातलं जातं किंवा जे पिंडदान केलं जातं त्याला मासिक श्राद्ध म्हणतात. आणि 1 वर्ष पूर्ण झालं का आजच्या दिवशी 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून त्या जीवात्म्यासाठी जे श्राद्ध केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. विठ्ठल 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 एकदा का वर्ष श्राद्ध पूर्ण झालं का दर येणाऱ्या अमावस्येला जे श्राद्ध केलं जातं महाराज त्याला दर्श श्राद्ध म्हणतात. दर्श श्राद्ध दर अमावस्येला आपल्या वडिलांच्या नावाने पिंडदान करायला सांगितलं. दर अमावस्येला. संक्रांत आली, अक्षय तृतीया आली, गुढीपाडवा आला, होळी आली, यावेळेस जे श्राद्ध केलं जातं याला पुराण श्राद्ध म्हणतात. काय म्हणतात? पुराण श्राद्ध म्हणतात. पितृपक्षामध्ये 15ही दिवस आपल्या पूर्वजांसाठी घास टाकायला सांगितलं. किती दिवस? 15 दिवस. ते जे श्राद्ध केलं जातं त्याला महालय श्राद्ध म्हणतात. काय म्हणतात? महालय श्राद्ध म्हणतात. लोकांचा असा गैरसमज असतो का आपला बाप ज्या दिवशी वारला त्याच दिवशी श्राद्ध करायचं, पण नाही. आपल्याकडे अगणित पूर्वज होऊन गेलेले आहे आणि आपण त्या 15 दिवसामध्ये रोज घास टाकायला सांगितलेला आहे. पितृपक्ष 15वाडा जो असतो तो फक्त 15 दिवसापुरता मर्यादित नसतो. कन्या राशीला सूर्य गेला, कन्या राशीला सूर्य गेला की तो यावत वृश्चिक दर्शनम, जोपर्यंत वृश्चिक राशीला जात नाही तोपर्यंत श्राद्ध करण्याची मुभा असते. म्हणजे जोपर्यंत 16 नोव्हेंबर होत नाही तोपर्यंत सुद्धा आपल्याला पूर्वजांचं महालय श्राद्ध करता येतं. पण आपल्याकडे एक परंपरा आहे. आपण काय करतो? आपल्याला जेनी जेवायला बोलवलं आपण त्यालाच जेवायला सांगतो. जेनी आपल्याला जेवायला बोलवलं म्हणजे एक दिवस 15 जणांना जेवू घालायचं आणि उर्वरित 15 दिवस दुसऱ्याच्या घरी काढायचे. ही आपली पद्धत आहे. असं नाही. पितरांच्या नावाने रोज श्राद्ध करायला सांगितलेलं आहे. रोज श्राद्ध करा त्या 15 दिवसात. 15 दिवसात सुतक आलं, विटाळ आला समजा तर 16 नोव्हेंबरपर्यंत आपण आपल्या वडिलांचं श्राद्ध घालू शकतो. यावत वृश्चिक दर्शनम, जोपर्यंत वृश्चिक राशीला सूर्य जात नाही तोपर्यंत त्याला महालय श्राद्ध म्हणतात. आपण तीर्थावरती गेलो, मातृगयेला गेलो, पितृगयेला गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा श्राद्ध करण्याची परंपरा आहे. मातृगयेला आईच्या नावाने श्राद्ध, पितृगयेला वडिलांच्या नावाने श्राद्ध. काशीला गेलं तर सगळ्या पितरांच्या नावाने श्राद्ध, याला तीर्थश्राद्ध म्हणतात.
चार माणसं बोलले बसलेले आहेत आणि आपण त्यांच्या बोलणे जर ऐकले, त्याच्यामध्ये जर श्राद्धाचा विषय निघाला आणि आपल्याला असं वाटलं आपण आपल्या बापाच्या नावाने काहीतरी करायला पाहिजे, श्राद्ध करायला पाहिजे, आणि त्यावेळेस आपण आपल्या बापाचं जर श्राद्ध जर घातलं तर त्याला गोष्टी श्राद्ध म्हणतात. गोष्टी श्राद्ध. आपल्या घरी श्राद्ध आहे आणि आपल्या घरी स्वयंपाक करायला नेमकी आपल्या स्त्रीला अडचण आहे, रजस्वला धर्म प्राप्त झाला आहे आणि स्वयंपाक करायला आपल्या कुळातील एखादी बाई स्त्री मिळाली नाही, आणि जर आपण ब्राह्मणाला बोलवून जर शिदा जर दिला, कोरडा अन्न आपण त्याला म्हणतो, कोरडा शिदा जर दिला तर त्याला आमान्न श्राद्ध किंवा आमश्राद्ध म्हणतात. काय म्हणता? आमश्राद्ध. कधी? ज्यावेळेस आपल्याकडे श्राद्ध आहे आणि श्राद्ध करत असताना स्वयंपाकाला आपल्याला कोणी स्त्री मिळाली नाही, ब्राह्मण जेव घालायला ब्राह्मण मिळाला नाही, किंवा आपल्याला पितरकुरू मिळाला नाही, किंवा आपण प्रवासात आहोत, आणि आपल्याला लक्षात आलं आपल्या वडिलांचं आज श्राद्ध होतं, पुण्यतिथी आपली हुकली आहे, त्यावेळेस आपण कोरडा शिदा घ्यायचा आणि ब्रह्मवृंदाला म्हणजे ब्राह्मणाला तो दान करायचा. कोरड्या शिद्याने जे श्राद्ध केलं जातं त्याला आमश्राद्ध म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनेक प्रकारचे श्राद्ध आहेत आणि त्या श्राद्धामध्ये आजचं जे श्राद्ध आहे त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. वर्ष श्राद्ध म्हणजे काय? वर्ष श्राद्धात सुद्धा दोन प्रकार आहे. एक वर्षाच्या आदल्या दिवशी घालायचे श्राद्ध आहे आणि एक वर्ष श्राद्ध पूर्ती झाल्यानंतर घालतात ते श्राद्ध आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्या दिवशी वर्ष पूर्ण झालं त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा श्राद्ध करायला सांगितलेलं आहे, आणि ज्या दिवशी वर्ष पूर्ण होणार आहे त्या दिवशी सुद्धा आपल्याला श्राद्ध करायला सांगितलं आहे. याच्यामध्ये अनेक प्रकार आहे. ऊन षणमासिक आहे, षणमासिक आहे, आपण 6 मासे ऐकतो, 6 मासे षणमासिक श्राद्ध. 5.5 महिने सुद्धा झाल्यानंतर श्राद्ध करायला सांगितलं आहे. श्राद्ध नित्य करायला सांगितलं आहे. ज्या प्रकारे देवपूजा नित्य करायला सांगितली आहे, ज्या प्रकारे देवकर्म रोज करायला सांगितलं आहे, त्या प्रकारे आपल्या आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी धर्मशास्त्राने श्राद्ध रोज करायला सांगितलं आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल आम्ही जर श्राद्ध केलं नाही तर होतंय काय? माऊली म्हणता, जेथे नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारुखे, तेथे कवना तिळोदके कवन अर्पी. जिथे नित्य आणि नैमित्तिक क्रिया बंद पडतात. नित्य म्हणजे काय? पितरांना पाणी देणे नित्य क्रिया, आणि नैमित्तिक म्हणजे काय? काहीतरी निमित्ताने प्राप्त झालेली क्रिया म्हणजे वर्ष श्राद्ध. जेथे नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारुखे, तेथे कवना तिळोदके कवन अर्पी. ज्या ठिकाणी पितरांना तिळाचं पाणी दिलं जात नाही, माऊली म्हणतात त्या ठिकाणी त्या घरामध्ये ते पूर्वज पुन्हा जन्माला येतात. काय होतं? जन्माला येतात. मग पितर काय करती, कैसे स्वर्गी बसती, मनवून तेही येती कुळापाशी. माऊली आवर्जून सांगता, एखाद्याने आपल्या बापाला जर पाणी दिलं नाही, एखाद्याने आपल्या बापाचं श्राद्ध केलं नाही, तर काही दिवसांनी त्या घरामध्ये एक संतती जन्माला येते, आणि ती संतती काय करते? त्याच्या घरच्यांना, त्याच्या मुलाला, त्याच्या वडिलांना, ते घरात जे काही आहे, आई असतील, वडील असतील, भाऊ असेल, सर्वांना त्रास देते. काहींच्या घरी जाऊन पहा बाबा, मुलं चपाचप मारतात, 2 वर्षाचे सुद्धा नाही, बापाच्या पोटावर बसताना चपाचप चपाचप चपाचप. हा म्हणतो एवढा पोरगा, पण का बापाला मारतो? लोक म्हणतात तो ऐकतच नाही आमचं. का ऐकत नाही? आम्ही कितीही त्याला काही करा, तो ऐकतच नाही. आईचं ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही. मग ब्राह्मण काकाकडे जावं लागतं आणि ब्राह्मण काकाला विचारावं लागतं, ब्राह्मण काका आमचा मुलगा फार हट्टी आहे, फार त्रास देतो, असं का होतं? ब्राह्मण काका सांगतात त्याची जन्मतारीख सांगा, जन्मवेळ सांगा, आणि जन्मतारीख आणि जन्मवेळ एकदा विचारली का विचारल्यानंतर ब्राह्मण काका सांगता, हा तुमचा आजा किंवा तुमचा बाप काय आलाय, काय आला पोटी आलेला आहे. आणि मग काय होतं? त्याच्या नावाने साखर पानं वाटवलं होतं. पण आश्चर्य बघा, त्याचं नाव एकदा ठेवलं का पोरगं त्रास द्यायचं बंद होतं. मग तो पोटी का आला? कारण आपण आपल्या बापाचं नित्यकर्म किंवा नैमित्तिक कर्म जे आहे ते केलं नाही, आणि ते घेण्यासाठी तो आपल्याच पोटी पुन्हा जन्माला आला. काय आला? जन्माला आला. तुम्ही म्हणा जीवात्मा परत जन्माला येतो का? ऐका, जन्माला येण्याचे प्रकार सुद्धा खूप आहे. काही छाया रूपाने जन्माला येतात, काही वासना रूपाने जन्माला येतात, काही नावा रूपाने जन्माला येतात, काही गुणाने सुद्धा जन्माला येतात. म्हणजे आजोबामध्ये जे गुण आहे
ते नातवाच्या रूपाने जन्माला येऊ शकता. आजोबामध्ये जी वासना होती ती नातवाच्या रूपाने वासना जन्माला येऊ शकते. अनेक जन्माचे प्रकार आहे. मग पितर काय करती कैसे निस्वर्गी वसती, मनवून तेही येती कुळापाशी. आपले पितर आपल्याच कुळात पुन्हा जन्माला येण्याचं कारण आपण आपल्या बापाचं श्राद्ध नीट न करणे. विठ्ठल विठ्ठल श्राद्ध जर व्यवस्थित झालं नाही. आणि माझा एक सांगा, माझा प्रश्न असा आहे, आपण आपल्या बापाचं श्राद्ध का करू नये? लक्षात घ्या. समजा अंचलगावच्या लोकांनी ठरवलं किंवा तुम्ही सगळ्या पाहुण्यांनी ठरवलं इथे आलेले श्राद्धाला का आता या वर्षी आपल्याला गणपती बसवायचा नाही. बरं का वैभव महाराज, गणपती बसवायचा नाही. तुम्ही सगळ्यांनी ठरवा गणपती बसवायचा नाही. तुम्ही गणपती बसवता ना, पण गणपतीची पूजा करायची नाही. मला सांगा, तुम्ही नाही बसवला तर गणपतीला काही फरक पडेल का हो? काही फरक पडेल का? तुम्ही नाही बसवला गणपती, गणपतीला काही फरक पडेल का आजीबाई? नाही पडणार. बरं, येवला तालुक्याने ठरवलं गणपती बसवायचा नाही, गणपतीला काही फरक पडेल का? तुम्ही हा म्हणा, तुम्ही काहीच बोलते नाही. गणपतीला काही फरक नाही पडणार. नाशिक जिल्ह्याने ठरवलं गणपती बसवायचा नाही, काही फरक पडेल का? नाशिककर काही फरक पडेल का गणपतीला? नाही. महाराष्ट्राने ठरवलं गणपती बसवायचा नाही, काही फरक पडेल का? नाही पडणार. बरं जाऊ द्या, भारत देशाने ठरवलं, भारतातल्या सर्व लोकांनी गणपती बसवायचा नाही, गणपतीची पूजा करायची नाही, मंदिरं बंद करून घ्यायचे, देऊळ काय करायचं? बंद करायचं, पूजा करायची नाही. गणपतीला काही फरक तसूभर सुद्धा फरक पडणार नाही. नवे जगाने जरी ठरवलं या वर्षी गणपतीची पूजा करायची नाही, गणपती बसवायचा नाही, तरी सुद्धा गणपतीला फरक पडणार नाही. कारण की कितीतरी ब्रह्मांड आहेत, कितीतरी पृथ्वी आहेत आणि कितीतरी ठिकाणी लोक गणपती बाप्पाची पूजा करतात. तुम्ही नाही केली तर काही फरक पडत नाही. पण ऐका, समजा गणेश भाऊंनी जर ठरवलं आपल्या वडिलांचं श्राद्ध करायचं नाही, गणेश भाऊंनी ठरवलं किंवा पूर्वाताईंनी ठरवलं आपल्या वडिलांचं श्राद्ध करायचं नाही, मला सांगा त्यांच्याऐवजी त्यांचं शेजारचं कुटुंब श्राद्ध करेल का? गावातले लोक करतील का? भारतातले लोक श्राद्ध करतील का? नाही बाबा, तू तुझ्या बापाचं श्राद्ध केलं नाही, आम्ही करतो. कुणीही करणार, कुणीच करणार नाही. लक्षात घ्या, देवाचं नाही केलं तर देवाला फरक पडत नाही, पण पित्रांचं नाही केलं तर पित्रांना फरक पडतो. येशाम लुप्त पिंडोदक क्रिया, पिंडाची क्रिया लुप्त झाली का सर्व पित्र काय होता? संकरो नरकायेव कुलग्नानाम कुलस्य पतंती पितराम येशाम लुप्त पिंडोदक क्रिया, पिंडाची क्रिया लुप्त झाली का पित्रांचं आदपतन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून लक्षात घ्या, इतरांनी दिलेलं पाणी पित्रांना चालत नाही, पुत्रांनी दिलेलं पाणी फक्त त्यांच्या पित्रांना चालतं. इतरांनी श्राद्ध करू शकत नाही, तो अधिकार फक्त आणि फक्त पुत्राचा आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल आम्ही जर आमच्या बापाचं श्राद्ध जर केलं नाही तर काय होतं? तुम्ही जर तुमच्या वडिलांचं श्राद्ध नाही केलं तर सगळे पितर आकाशामध्ये जमा होतात, आपल्या कुटुंबाकडे पाहतात आणि सांगतात तुमच्यासाठी आम्ही आमचं सगळं आयुष्य खर्च केलं, तुमच्यासाठी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, कष्ट केले, तुम्हाला लहानचं मोठं केलं, पण तुमच्याच्याने आम्हाला पाणी देणं सुद्धा झालं नाही. आमचा तळतळाट आहे, आजपासून तुमच्या वंशाचा निर्वंश होईल, तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. पित्र रोज आपल्यावरती दात खातात. कटकट करीती पितर पुत्र
खातात आणि आशीर्वाद तर देत नाहीच नाही, पण आपल्यावरती दात खातात. माझा प्रश्न बसलेल्या लोकांना असा आहे, तुमच्याकडून कोणी जर 200 रुपये जर घेतले आणि ते वेळेत परत जर दिले नाही, वेळेमध्ये परत दिले नाही, तर तुमच्या जीवाची आगपाकड होईल का नाही? तुमचा जीव तळतळेल का नाही? मग लक्षात घ्या, 200 रुपयासाठी जर तुम्हाला दुसऱ्यानी जर ते परत दिले नाही, आपल्या कष्टाचे पैसे, आपल्या मनाला त्रास होतो आणि आपण त्याला काय करतो, मनातल्या मनात शिव्या देतो, परिणामी कधी कधी भांडणं सुद्धा करतो. मग ज्या आईबापांनी आपल्यासाठी वयाचे 100 वर्ष खर्च केले, ज्या आईबापांनी आपल्यासाठी स्वतःची तरुणाई खर्च केली, ज्या आईबापांनी आपल्यासाठी आपल्या तोंडावरती ताबा ठेवलाय, आपल्या तोंडावरती ताबा ठेवला, ज्या वेळेस एखाद्या मातेला संतती होणार असती, तिला 2 वर्ष खाण्यापिण्यावर बंधन येतं. किती वर्ष? 2 वर्ष. मुलगा पोटात असताना जास्ती गरम खाता येत नाही, जास्ती तिखटही खाता येत नाही, लोणचं सुद्धा खाता येत नाही, आणि मुलगा बाहेर म्हणजे संतती झाल्यानंतर सुद्धा माझ्या मुलाला त्रास होऊ नये म्हणून त्या आईला पुढचे 1 वर्षभर काहीही खाता येत नाही. म्हणजे ज्या आईबापांनी आपल्यासाठी आपल्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टीचा त्याग केला आणि त्या आईबापाचं आपण श्राद्ध कर्म नीट नाही केलं, तर मग पित्र आपल्यावर काय करता? दात खाता. आणि ज्या घरात, ज्या कुटुंबावरती, ज्या घरावरती, ज्या कुळावरती पित्र दात खातात, त्या कुटुंबाचं कधीही चांगलं होत नाही. त्याने कितीही कष्ट केले तरी सुद्धा त्याच्या घरामध्ये पैसा पुरत नाही. त्याने कितीही चांगला वागला तरी सुद्धा घरामध्ये भांडणं झाल्याशिवाय राहत नाही. बाबा, रोज संध्याकाळी जेवायला बसले का घरामध्ये भांडणं झाल्याशिवाय राहत नाही. ज्या घरामध्ये पित्राची अवकृपा आहे त्या घरातल्या भिंतीला ओलावा असतो. काय असतो? ओलावा असतो. असा दमट वास येतो त्या घरामध्ये, ज्या घरामध्ये पित्राची अवकृपा आहे. ज्या घरामध्ये पितृपीडा आहे त्याने कितीही शेती करू द्या, त्याला शेतीमध्ये चांगलं पीक सुद्धा येत नाही. ज्याच्यावरती देव आणि पित्र प्रसन्न आहेत, तो सकाळी निघाला, पेपरला पाहतो, कांद्याला 500 रुपये भाव आहे, पण तिथं जाईपर्यंत 5000 रुपये होता. ही पित्रांची कृपा आहे. आणि ज्याच्यावरती पित्राची अवकृपा असते, पित्र ज्याच्यावरती दात खाता, सकाळी निघाला तेव्हा 5000 असतो, तिथं जाईपर्यंत 500 रुपये होऊन जातो. हाती तोंडाशी आलेलं पीक सुद्धा त्या माणसाला सापडत नाही. ज्या घरामध्ये पित्राची अवकृपा आहे त्या माणसाला सुखाची झोप येत नाही. सदा सर्वदा त्याचा पैसा आजारपणात जातो. आणि चेष्टा वाटेल तुम्हाला ऐकून बसलेल्यांपैकी 70% लोकांचे पैसे हाच दवाखान्यात आहे. 70%. किती लोकांचे? 70%. एक दुखणं झालं का दुसरं दुखणं, दुसरं झालं का तिसरं दुखणं, काहीतरी आहे डॉक्टरच्या वाऱ्या. डॉक्टरच्या वाऱ्या करण्यापेक्षा जर पंढरीची वारी जर केली असती तर डॉक्टरच्या वाऱ्या चुकल्या असत्या. लक्षात घ्या. ह्या डॉक्टरच्या वाऱ्या सतत काय कराव्या लागतात? कारण आपल्या घरावरती आपल्या पित्रांचं अधपतन होऊन आपल्या पित्रांची अवकृपा झालेली आहे आणि आपले पित्र आपल्यावरती दात ओठ खातात. मग झोपल्यानंतर ज्या माणसाला झोपेमध्ये तहान लागते आणि तहान लागल्यानंतर त्या माणसाला असं जाणवलं आपल्याला तहान लागले, झोपेमध्ये त्याचे डोळे उघडतात, उठून पाणी प्यावं लागतं, समजून चला घरामध्ये पित्राची पीडा आहे. आपण झोपलो आहे, आपल्याला स्वप्न पडलं, कुणीतरी आपल्याला वाचवा 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 ओरडत आहे, समजून चला आपले पितर अजून सुद्धा नरकामध्ये गटांगळ्या खात आहे. आपण झोपल्यानंतर एखादा मनुष्य आपल्याला खड्ड्यामध्ये पडताना दिसतोय, समजून चला घरामध्ये पित्राची अवकृपा आहे. आपल्या घरावरती कारण नसताना वारंवार पिंपळाचे रोपं उगवत असतील तरी सुद्धा समजून चला पित्राची अवकृपा आहे. आणि या पित्राच्या अवकृपेतून तारण्यासाठी आपण आपल्या आईबापाचा उद्धार करणं गरजेचं आहे. पित्रांचा उद्धार जर झाला, पित्रांचं श्राद्ध कर्म जर केलं तर आपले पित्र संतुष्ट होता. नुसते संतुष्ट होत नाही, आकाशात जमा होता आणि ज्या मुलाने श्राद्ध केलं त्याला काय करता? आशीर्वाद देतात. कल्याण इच्छिती सदा त्याचे, कल्याण इच्छिती सदा त्याचे, कल्याण इच्छिती सदा त्यांचे, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. सुख म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्याचे, कल्याण इच्छिती सदा त्याचे. कामने पितृ आशीर्वाद देती,
आशीर्वाद देती कल्याण इच्छिती करता. ज्या मुलाने माझं श्राद्ध केलंय, ज्या मुलाने मला जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्या मुलाचं काय हो, कल्याण हो. असं कोण इच्छा करतात? आपले पितृ इच्छा करतात त्या मुलाचं कल्याण हो. बघा, श्राद्ध कर्म केलं नाही तर पितृ तळतळाट देतात, आणि श्राद्ध कर्म जर केलं तर पितृ आशीर्वाद देतात. आणि प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे का आपण आपल्या पित्राचा उद्धार करणे. पुत्र या शब्दाची जी व्याख्या आहे, पुत्र म्हणजे काय? पू नामस्य नरकस्य तारयति इति पुत्र. हा जो आपल्या पित्रांचा उद्धार करतो पू नावाच्या नरकातून, त्याला काय म्हणता? पुत्र म्हणता. त्याला पुत्र म्हणता. पुत्रात सुद्धा 4-5 प्रकार आहे, ऐका. एक उत्तम पुत्र, दुसरा मध्यम पुत्र, तिसरा कनिष्ठ पुत्र, आणि चौथा कुपुत्र. उत्तम पुत्र त्याला म्हणता जो आपल्या बापाच्या मनामध्ये काय आहे हे बापांनी सांगण्याची गरज नाही. बापाच्या मनातलं ओळखायचं, आईच्या मनातलं ओळखायचं, आणि त्याप्रमाणे आचरण करायचं, याला म्हणता उत्तम पुत्र म्हणतात. ते म्हणाल असे मुलं असतात का? असतात. पुराणामध्ये एक मुलगा असा होऊन गेला. सकाळची वेळ आहे, सकाळची वेळ असताना त्याचा बाप नाराज मनाने त्या राजवाड्यामध्ये आला, रथ बाजूला लावला. सावकाश तो बाप पावलं टाकीत चालला, आणि मुलाने ओळखलं आपल्या बापाचा चेहरा आज नाराज आहे. आपला बाप का बरे नाराज आहे हा प्रश्न त्या मुलाला पडला. मुलाला पडल्यानंतर बापाकडे गेला आणि बापाला विचारलं, पप्पा तुम्ही नाराज काय? बापाने सांगितलं सांगू शकत नाही. मुलाने परत विचारलं, कुणी शत्रू आक्रमण करतोय का? कुणी तुमचा अपमान केला का? मला सांगा. ज्याने अपमान केला असेल त्याचं शिर मी ठेवणार नाही. शत्रू येणार असेल तर तसं सांगा, या राज्याचं रक्षण मी करील. माझ्या बाहूमध्ये एवढी ताकद आहे, हातामध्ये एवढी ताकद आहे. बापाने एक सांगितलं नाही, 2 सांगितलं नाही. मुलाने विचार केला, आपल्याला सांगणारं कोणी असेल तर बापाचा आपल्याला सारथी सांगू शकेल. सारथ्याकडे गेला, सारथ्याला विचारलं, माझ्या वडिलांच्या नाराजीचं कारण काय? त्या सारथ्याने सांगितलं, बाबा अरे काल आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, आणि एका ठिकाणी गेल्यानंतर तुझ्या वडिलांना एक मुलगी पसंत पडली. त्या मुलीच्या वडिलांकडे मुलीसाठी मागणी घातली, तर त्या बापाने सांगितलं, मुलीच्या बापाने सांगितलं, तुम्हाला मुलगी द्यायला हरकत नाही, पण तुम्हाला एक वचन द्यावं लागेल, माझ्या मुलीला होणारे मुलं राजगादीवर बसतील. त्या मुलाने विचारलं, मग पुढे काय झालं? पुढे असं झालं, तुझ्या बापाने सांगितलं, माझा मुलगा मोठा आहे, लग्नानंतर मला प्रथम झालेला मुलगा आहे, त्याची आई जरी आता नसली तरीसुद्धा राजगादीवर बसण्याचा त्याला अधिकार आहे, आणि माझ्या मुलाचा हक्क मी घेऊ शकत नाही, म्हणून मला तुमची मुलगी करता येणार नाही. आणि मग तुझे वडील परत आले. त्या मुलाने संकल्प केला, माझं राजगादीवर बसणं माझ्या बापाच्या सुखाच्या आड येत असेल तर मला अशी राजगादी नको, मला हे वैभव नको, मला ही संपत्ती नको. तो मुलगा निघाला आणि त्या सारथ्याला सांगितलं, ज्या ठिकाणी मुलगी पाहिली तिच्या बापाकडे मला घेऊन चाल. तो मुलगा त्या मुलीच्या बापाकडे गेला, मुलीच्या बापासमोर उभा राहिला आणि उभा राहून सांगितलं, माझ्या वडिलांसाठी तुमची मुलगी द्या, तुमची मुलगी मला आई म्हणून द्या. मुलीच्या बापाने सांगितलं, आई म्हणून द्यायला हरकत नाही, मुलगी द्यायला हरकत नाही, तुझ्या बापाचं लग्न लावायला हरकत नाही, पण माझी अट अशी आहे का या तुझ्या ज्या गादी आहे, ज्याचा तू हक्क वारसदार आहे, त्या गादीवर फक्त आणि फक्त माझ्या मुलीचे मुलं बसणार आहे. त्या मुलाने विचार केला, तो म्हटला, राजगादी नश्वर आहे, मला ही गादी नको. मी वचन देतो, माझ्या सावत्र आईचे जेवढे माझे सावत्र भाऊ आहे, म्हणजे सावत्र मुलं जे आहेत आईचे, सावत्र भाऊ जेवढे माझे आहेत तेवढे या गादीवर बसतील. मुलीच्या बापाने सांगितलं, अरे बाबा इथपर्यंत ठीक आहे, तुझे सावत्र भाऊ गादीवर बसतील, पण भविष्यात तुझं लग्न होईल, लग्न झाल्यानंतर तुझे मुलं जर या गादीवर बसले तर मग काय करायचं? मग काय करायचं? तुझे मुलं जे आहेत ते यांचा हक्क हिरावून घेतील, म्हणून मी मुलगी देणार नाही. त्यावेळेस त्या मुलाने शपथ घेतली, माझं जर कुटुंब, माझी जर वंश परंपरा माझ्या बापाच्या सुखाच्या आड येणार असेल तर मी आयुष्यभर लग्न करणार नाही. त्या मुलाचं नाव होतं देवव्रत, आणि इतकी भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून पुढं नाव पडलं भीष्म. आणि आचार्य अंगी पण होतं म्हणून पुढं चाललं ते भीष्माचार्य. एकमेव असा मुलगा होऊन गेला, आपल्या सुखासाठी, आपल्या बापाच्या सुखासाठी आपल्या सर्व सुखाचा त्याग करणारा मुलगा
इतिहासामध्ये होऊन गेला. त्याचं नाव होतं भीष्माचार्य, म्हणजे देवव्रत. अशा मुलांना काय म्हटलं जातं? उत्तम पुत्र म्हटलं जातं. एक प्रकार असा आहे, आपल्या बापाने सांगितलेलं काम करायचं हरकत नाही, पण बापाने सांगितल्यावर करायचं त्याला म्हणता मध्यम पुत्र. एक प्रकार असा आहे, आपल्या बापाने सांगितलेलं काम करायचं पण तोंड वेडं वाकडं करून करायचं त्याला म्हणता कनिष्ठ पुत्र. आणि एक पुत्र असा आहे, बापाने सांगितलेलं काम करायचं नाही त्याला म्हणता कुपुत्र. आणि त्याच्या पुढचा एक प्रकार असा आहे, बापाने सांगितलेलं काम करायचंच नाही पण जिवंतपणी बापाला मरण यातना द्यायच्या, बापाला हाताखालून काढायचं, बापाला मारझोड करायची, त्याला बापाचा पुत्र म्हणत नाही, त्याला बापाचं मलमूत्र म्हणतात. विठ्ठला विठ्ठला लक्षात घ्या, पुत्राचे 4 प्रकार अस्तित्वात आहे. यापैकी आपण कोणता पुत्र आहोत हे आपण घरी गेल्यावर ठरवायचं आहे. मुलाचं कर्तव्य काय आहे? जिवंतपणी सुद्धा बापाला त्रास न देणे, बापाची इच्छा परिपूर्ण करणे. आणि ज्याला बाप नाही त्यांनी लक्षात घ्या, आपल्या वडिलांच्या नावाने श्राद्ध कर्म तर करायचंच करायचं, पण जगामध्ये असं वागायचं का बापाची मान खाली जाणार नाही. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपी नाये कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपी नाये कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. आपली वागणूक अशी असावी का आपल्या वडिलांचं नाक खाली जाणार नाही, आपल्या वडिलांचं नाव खराब होणार नाही. लक्षात घ्या, आपल्या वडिलांचं नाव खाली होऊ न देणे ही प्रत्येक मुलाची जबाबदारी. कारण तुम्ही ज्यावेळेस वाईट वागता त्यावेळेस नाव कोणाचं खराब होतं? आपल्या वडिलांचं होतं. लोक म्हणतात तू याचाच पोरगा आहे का रे? आपण वाईट न वागणे ही प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे. आपण जर वाईट जर वागलो आपल्या पितरांचं अधपतन होत असतं. तुकाराम महाराज सर्व समाजाला समजावून सांगता, आपल्या वडिलांचा उद्धार करणं आपल्या हातात आहे, आपल्या वडिलांना मोक्ष प्राप्ती करून देणं आपल्या हातात आहे, आपल्या वडिलांना सुख प्राप्ती करून देणं आपल्या हातात आहे. आपलं ते कर्तव्य आहे आपल्या वडिलांना मोक्ष प्राप्ती करून देणे. पण समाज असा विचित्र झाला कलियुगामध्ये, समाज बापाला मान द्यायला आता धजवत नाही. आता समाजाला बापाशी काही घेणं देणं नाही आहे, काही घेणं नाही. पूर्वीच्या काळी एखादा 60 वर्षाचा मनुष्य जर व्यसन करायला लागला आणि तिकडून 80 वर्षाचा मनुष्य जर आला तर हा 60 वर्षाचा मुलगा म्हणजे माणूस बाजूला निघून जायचा आणि बाजूला व्यसन करायचा, बाजूला गायछाप खायचा. आता ती पद्धत राहिली नाही. पूर्वीच्या काळी असं सांगितलं जायचं, जुन्या बाया जर विशीतून जर चालल्या जुन्या बाया तर त्या चपला हातात घ्यायच्या महाराज आणि मग जायच्या. का? आपल्या वडीलधाऱ्या माणसासमोर चपलासुद्धा आपण घालायला नको. आमच्याकडचं उदाहरण सांगतो. एक मुलगा माझ्यासमोर उभा होता आणि तो गायछाप खात होता. त्याला म्हटलं अरे गायछाप खाऊ नको, गायछाप खाणं चांगलं नाही आहे, कशाला गायछाप खातो? तो म्हटला महाराज तुम्ही शांत बसा, तुम्ही मला शिकवू नका. मी त्याला खूप समजून सांगितलं, तेच म्हटलं तो, मी त्याला खूप समजून सांगितलं पण ते काय ऐकायला तयार नाही. पण तेवढ्यात त्याचा पप्पा तिकून आला, त्याचा बाप तिकून आला. त्याने काय केलं, घाई गायच्या पाठीमागं लपून धरली, तंबाखू पाठीमागं लपून धरली. लपून धरल्यानंतर त्याला मला बरं वाटलं. म्हटलं जाऊ दे, माझं नाही ऐकलं पण किमान तुझ्या वडिलांना तरी तू काय केलं, घाबरला, लपून ठेवला. त्याला म्हटलं गेल्यानंतर म्हटलं जाऊ दे, तू माझं ऐकलं नाही पण तुझ्या वडिलांना तू घाबरला, तंबाखू लपून ठेवली, आवडलं मला. तो म्हटला बाबा वडिलांना घाबरतो असं काही नाही. म्हटलं मग रे, माझ्याकडे एकच इडा शिल्लक होता, म्हाताऱ्याने तो सुद्धा घेतला असता म्हणे. विठ्ठल विठ्ठल अशी विचित्र कलियुग आलेलं आहे बाबा. बाप आणि पोरगा बारमध्ये गेले,
बापानी पोरगा बारमध्ये गेले आणि बापानी सांगितलं एक दारूची बाटली द्या आणि एक आईस्क्रीम द्या. काय द्या? दारूची बाटली द्या आणि एक आईस्क्रीम. तुम्ही जागे आहे ना, ऐका बरं का. हां, बापानी वेटरला सांगितलं एक दारूची बाटली द्या आणि एक आईस्क्रीम द्या म्हटला. ते पोरगं बापाला म्हटलं पप्पा तुमच्यासाठी पण दारू मागवा ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका कलियुगाचे महिमान, पुत्र सांगे पितयासी काम. इथं मुलगा बापाला काम सांगायला लागला महाराज. इथं सुनबाई सध्या गादीवर बसू लागली आणि सासूबाईला कामं सांगू लागली. सुनबाई कुठं बसते? पलंगावर बसते. मंचकावारी बैसे राणी, माता वाहत से पाणी, माता वाहत से पाणी, माता वाट से पाणी. मंचकावरी बैसे राणी, माता वाट से पाणी, माता वाट से पाणी, माता वाट से पाणी. भयंकर परिस्थिती कलियुगाची आलेली आहे. इथं बहीण काही चांगलं वागायला लागली तर हा म्हणतो माझी बहीण कशी आहे, वेडी आहे. पण ते जर मेवणीने जर काही जर केलं तर बहिणीला म्हणे वेडी, मेहुनीला मुळ धाडी, मेहुनीला मुळ धाडी, मेहुनीला मुळ धाडी. बहिणीला म्हणे वेडी, मेहुनीला मुळ धाडी, मेहुनीला मुळ धाडी, मेहुनीला मुळ धाडी. भागवतामध्ये सुंदर श्लोक आलाय. तरुणी प्रभुता गेही शालको बुद्धिदायक. हा सगळीकडे एकच आहे का मेहुणी चांगली वाटते पण बहीण नाही, हे कलियुगामध्ये आहे. इथं मुलाला आपले पप्पा चांगले वाटत नाही पण तिचे पप्पा चांगले वाटतात बुवा. ही परिस्थिती आहे. पण लक्षात घ्या आपल्या बापाचा उद्धार करणं फक्त आपल्या हातात आहे. तुकाराम महाराजांनी समजून सांगितलं, अरे ज्याने आपल्याला जन्माला घातलं त्याचा उद्धार करणं हे फक्त आणि फक्त तुमचं कर्तव्य आहे. पण समाज विचित्र झाला. समाजाकडं पाहिलं, समाजाला चांगलं सांगून ऐकायला येत नाही. किती सांगा, एखादा मुलगा जर असा उन्हात खेळत असला, आई त्याला एकदा सांगते बाळा ऊन लागतंय मधी ये, बाळा ऊन लागतंय मधी ये, पण तो ऐकत नाही. त्यावेळेस त्याची आई काय म्हणते, अरे सावलीत मर ना. काय म्हणती? तुम्ही म्हणता ना. त्याच्या पाठीमागे मर ही भावना नसते, पण त्याने सावलीत यावं ही भावना असते. तुकाराम महाराजांनी समाजाकडे पाहिलं, समाज इतका विचित्र वागायला लागला आणि मग उपरोधिक बोलण्यातून तुकाराम महाराजांनी हात वरती केले आणि सांगितलं, ऐका तुम्हाला तुमच्या पूर्वजांना स्वर्गाला घालण्याची इच्छा मला तरी दिसत नाही, तुम्हाला तुमच्या पूर्वजांना मोक्ष प्राप्ती करून देण्याची इच्छा मला तरी दिसत नाही. मग आता मी तुम्हाला एक सांगतो, काय करा. पूर्वजासी नरका, 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 पूर्वजासी नरका,
वाक्य तुकाराम महाराजांचे. जगद्गुरु म्हणता पूर्वजासी नरका जाणे ते एक ऐका. एक ऐका, पूर्वजाला नरकात घालायचं असेल तर काय ऐका? निंदा करावे चाहडी. दोन गोष्टीमुळं आपले पूर्वज नरकाला जातात. आपले पूर्वज स्वर्गाला जरी गेलेले असले तरी सुद्धा कुठं जाता? नरकाला जाता. आपल्या चुकांमुळं. ह्या चुका करू नका तुम्ही. हे चांगल्याकरता पण आहे आणि वाईटांकरता पण आहे. ज्याला वाईट वागायचं त्यांनी निंदा करा, चहाडी करा, हरकत नाही. पण ज्याला चांगलं वागायचं त्यांनी निंदा करू नका, चहाडी करू नका. चहाडी आणि निंदा आपण करतो, पण नरकाला पूर्वज कोणाचे जाता? आपले जातात. नरकाला पूर्वजांना जावं लागतं. निंदा इतकी वाईट आहे महाराज, इतकी वाईट आहे का निंदा जर केली तर माणसाला स्वतःलाही नरकाला घेऊन जाते आणि पूर्वजांनाही नरकाला घेऊन जाते. आणि आज समाजामध्ये प्रत्येकजण प्रत्येकाची निंदा करतो आहे. प्रत्येकजण प्रत्येकाची. माणसातून माणूस उठून गेला का निंदा चालू होते. तो जे नाही वागलेला ते सुद्धा आपण काय करतो? दुसऱ्याला सांगायला सुरुवात करतो. मुंबईमध्ये एक फ्लॅट होता मोठा. मोठी बिल्डिंग होती. एक 30 मजल्याची बिल्डिंग होती. 30 कुटुंब त्याच्यामध्ये राहत होते. आणि त्या सगळ्या बायका एकत्र यायच्या आणि एकत्र येऊन काय मोठे मोठ्याने हसायच्या. खूप मोठे मोठ्याने. संध्याकाळी 4 वाजले का त्यांच्या सोसायटीमध्ये ती पद्धत होती. सगळ्या बायका एकत्र यायच्या, एकत्र येऊन खूप मोठ्या मोठ्याने हसायच्या. खूप मोठ्या मोठ्याने हसायच्या. आणि त्या ठिकाणी एक वॉचमन होता आणि त्या वॉचमननी पाहिल्यानंतर वॉचमनला बरं वाटायचं का माझ्या बहिणी कशा आहे? सुखात आहे. हसी मजाक चालू आहे, सुखात आहे, काही हरकत नाही. हरकत नाही म्हटल्यानंतर एक दिवस असा आला का त्या सगळ्या बायका एक दिवस खूप शांत होत्या. 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले, कुणी कोणाशी बोलत नव्हतं, कुणी हसत नव्हतं, कुणी काही नाही, टाळ्यावर टाळ्या घेत नव्हते. वॉचमनला प्रश्न पडला, ज्या अर्थी रोज हसणाऱ्या या बायका आहेत या आज हसत नाही आहे, याचा अर्थ नेमकी काहीतरी अशुभ घटना घडली आहे. तो त्या सगळ्या स्त्रियांपाशी गेला आणि स्त्रियांना विचारलं, ताई माझा एक प्रश्न आहे. तर स्त्रियांनी विचारलं, काय प्रश्न आहे दादा? रोज मी बघतो ड्युटीला आल्यानंतर तुम्ही संध्याकाळी 4 वाजता इथं जमता, काहीतरी तुमच्या गप्पा होतात आणि गप्पा होत असताना तुम्ही त्या ठिकाणी हसतात. मला बरं वाटतं, बहिणी सुखात आहे, ताई माझी सुखात आहे. पण आज असं काय झालं का तुम्ही कोणीच एकमेकाशी बोलत नाही, कोणी हसत नाही, तुमचा विषय होत नाही, आज टाळ्या होत नाही, काय? त्या बायकामधल्या एका बायकाने उत्तर दिले, एका स्त्रीने उत्तर दिलं, ऐका. त्या म्हणले, त्याचं दादा असं आहे, आम्ही रोज या बिल्डिंगमध्ये 30 परिवार राहतात आणि 30 पैकी 27-28 बायका रोज एकत्र जमतो. किती जमतो? 27-28 एकत्र जमतो. आणि ज्या दोघी तिघी आलेल्या नाही आम्ही त्यांच्याविषयी चर्चा करतो आणि हसत असतो. काय करतो? चर्चा करतो. थोडक्यात मराठी भाषेत त्यांचं कुटाळ करतो. काय करतो? कुटाळ करतो. आणि काय करतो? मोठे मोठ्याने आम्ही हसत असतो. म्हणजे मग आज काय झालं? आज काय चर्चा करत नाही? म्हणे आज 30 मधल्या 30 सगळ्या एकत्र आल्या. चर्चा कोणाबद्दल करायची? विठ्ठला विठ्ठला. आज रोजी समाजामध्ये तुम्ही जर पाहिला जर गेले तर तुम्हाला लक्षात येईल, माणूस उठून गेला का त्याची निंदा चालू होते. माणूस उठून जाऊ द्या, फक्त पाठीमागं निंदा. आपण सुद्धा त्यातले एक आहोत, नाही म्हणायचं नाही. तुमच्या मनाला माहिती आहे चांगलं. तुम्ही सगळे शेतकरी वर्ग आहे. शेतकरी वर्ग शेतीमध्ये गवत काढायला जाता. बाबा तुम्हाला माहिती गवत काढायला, तुम्ही पण शेतकरी आहे, मी पण शेतकरी. गवत काढायला जाता. हो, गवत काढायला जाता. त्याला काय म्हणता आपल्याकडे? कुठं जाता? कुठं जाता? निंदायला. निंदायला म्हणता ना तुमच्याकडं. निंदायला हा शब्द कोणत्या ग्रंथात आहे, कोणत्या पुस्तकात आहे? तुम्ही ऐकलाय का? कधी ऐकलाय का? त्याला तण काढणे म्हणतात. काय म्हणता? तण काढायला जातात. पण निंदायला जाणे या शब्दाचा अर्थ काय? बाया ज्यावेळेस ते गवत काढायला जातात ना, खुरपायला जातात, गवत काढायला जातात, त्यावेळेस त्या सगळ्या गावाचं काहीतरी बोलत असतात, म्हणजे निंदा करत असतात. म्हणून शब्द तयार झाला निंदायला जाणे. विठ्ठला विठ्ठला. निंदा म्हणजे काय? ज्या मनुष्याविषयी आपण ऐकलेलं नाही, ज्या गोष्टीचा आपला त्याचा संबंध नाही, त्याच्याविषयी आपण बोलत राहणे म्हणजे निंदा करणे. निंदा इतकी वाईट. एक उदाहरण सांगतो, ऐका. एका गावामध्ये एक सत्पुरुष होता.
रामेश्वर त्याचं नाव होतं. त्याचा नियम असा होता, तो गावामध्ये जो कोणी महापुरुष येईल, जो कोणी साधू संत येईल, बाबा त्याला जेवायला बोलवायचा, त्याची सगळं जेवायला द्यायचा, सगळं व्यवस्थित करायचं अगदी. आणि इतका होता, 2 टाईम त्याचा हरिपाठ होता, सकाळ संध्याकाळ हरिपाठ करायचा, सकाळी काकडा करायचा. साधू संत त्याच्या घरून कधी उपाशी जात नव्हते, कधीच उपाशी गेले नाही. गायीची सेवा करायचा, माळकऱ्यांची सेवा करायचा, ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या त्या ठिकाणी दान द्यायचा. संपूर्ण तालुक्यामध्ये त्याला संत समजायचे लोक. गावात कुणी एखादा साधू महात्मा आला का तो त्याला हात धरून घरी जेवायला घेऊन जायचा, सप्त्याची पंगत द्यायचा, सगळं व्यवस्थित वागायचा. एक दिवस गावामध्ये एक महात्मा आला आणि या रामेश्वराला असं वाटलं आपण त्याला जेवू घालावं. सत्य घडलेली घटना आहे. जेवू घालावं असं वाटलं, त्या महात्म्याकडे गेला, महात्म्याला हात जोडले, महाराज आज संध्याकाळी तुम्ही आमच्या घरी जेवायला या म्हटले. काय करायला या? जेवायला या. तो साधू म्हटला जेवायला यायला हरकत नाही, पण माझा नियम असा आहे, मी जेवणाच्या वेळेला जेवणाला बसलो का त्या ताटाला पाणी फिरवत असतो आणि पाणी फिरून ते ताट भगवंताला अर्पण करत असतो. जर जेवणामध्ये जर खराब पदार्थ निघाला, त्याज्य पदार्थ निघाला तर तो मला खावा लागतो. म्हणून मी स्वयंपाक स्वतःच्या हाताने बनवत असतो, दुसऱ्याचं घरचं खात नाही. या रामेश्वराने सांगितलं, महाराज तुम्ही माझ्या घरी जन्माला या, माफ करा जेवायला या, माझ्या घरी जेवायला या. आणि जेवायला आल्यानंतर मी सगळं काही स्वच्छता ठेवील, तुम्ही जेवायला तर या. मी सगळी काळजी घेतो, जेवणामध्ये काही खराब निघू देणार नाही. केस वगैरे लक्षात घ्या, जेवणामध्ये जर केस निघाला तर आपले पूर्वज नरकाला जातात. तो केस काढून ते ताट टाकून द्यावं लागतं. जेवणामध्ये केस निघता कामा नाही, भस्म निघता कामा नाही, खराब पदार्थ निघू नये जेवणामध्ये. आणि मृत्यूसूचकसुद्धा आहे. जेवणामध्ये जर वारंवार केस जर निघत असतील तर समजून चला 6 महिन्याच्या आत तुमचा मृत्यू होणार आहे. किती महिन्याच्या आत? 6 महिने. या केसामुळं महाभारत घडलं आहे. केस इतके वाईट आहे, एखाद्या स्त्रीने जर सवाष्ण स्त्रीने जर 2 बोटं जर वेणी जर कापली तर एक ब्राह्मण मारल्याचं पातक तिला लागतं. किती? आता ज्या बाया ब्युटी पार्लरमध्ये जातात त्यांनी विचार करा किती ब्राह्मण मारले. 2 बोटं जर वेणी जर कापली, शास्त्र आहे. आणि कीर्तनामधून शास्त्रच सांगावं, लक्षात घ्या. कीर्तनामधून विनोद सांगू नये. विठ्ठला विठ्ठला. जेवणामध्ये वारंवार केस जर निघत असतील समजून चला 6 महिन्याच्या आत मृत्यू आहे. त्या साधूने सांगितलं स्वच्छता कर आणि मग मला जेवू घाल. ठीक आहे. रामेश्वर घरी आला, सगळ्या दासदासींना सांगितलं तुमचे केस बांधून ठेवा, सगळं व्यवस्थित करा, साफसफाई करा, आपल्या घरी फार मोठे साधू जेवायला येणार आहे. आणि साधू असं झाल्यानंतर त्या स्त्रियांनी विचारांनी सगळा स्वयंपाक व्यवस्थित केला. साधू संध्याकाळी जेवायला घरी आला, जेवणाचं ताट वाढलं, जेवणाला पाठ दिला, जेवणामध्ये पंचपक्वान्न ताटामध्ये वाढले. साधू जेवायला बसणार, हातामध्ये पाणी घेतलं, कृष्णाचं स्मरण केलं, आजचं अन्न कृष्णाला अर्पण करो असं म्हटलं, पाणी फिरवलं जेवणाला. त्या जेवणाला बसल्यानंतर एक 2-3 घास खाल्ले आणि त्या जेवणामध्ये नेमकी उंदराची विष्ठा निघाली, उंदराची लेंडी निघाली. साधूला वाईट वाटलं, पण काय करणार, कृष्णाला नैवेद्य दाखवलं. काही काही लोक फार भक्ती असते त्यांची, कृष्णाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवत नाही. कृष्णावरती अत्यंत प्रेम करणारे लोक असतात. याने काय केलं, ते जेवण भक्षण केलं. पण रामेश्वराला सांगितलं, अरे साधूला अभक्ष्य भक्षण खाऊ घातलं, परिणाम असा झाला का आता तुझ्या डोक्यावर काय आलंय, पाप आलेलं आहे. तुझ्या डोक्यावर पाप बसलं तुझ्या माथी, आणि तू आयुष्यभर केलेली जेवढी काही पुण्याची कमाई आहे तेवढी वाया गेलेली आहे. रामेश्वराला वाईट वाटलं. रामेश्वर म्हटलं, बाबा पुण्यासाठी नाही झगडलो, पण मला मोक्ष मिळावा अशी माझी इच्छा होती, याकरता मी आजपर्यंत चांगलं वागत आलो. आणि आज तुम्ही म्हणता माझं पुण्य वाया गेलं. एक एवढ्याशा पापाने माझं पुण्य वाया गेलं, आता मी काय करू का हे पाप माझं उतरून जाईल. त्या साधूने सल्ला दिला, फक्त 1 महिना असं वाग का लोक तुझी निंदा करतील. किती महिना? 1 महिना असं वाग का लोक तुझी निंदा करतील. रामेश्वर म्हटला, मी तालुक्यात चांगला वागणारा माणूस आहे, माझी लोक निंदा करणारच नाही, उलट लोक माझं नाव घेता. लक्षात घ्या, चांगल्या माणसाचं नाव घेतलं तरीसुद्धा माणसाला पुण्यप्राप्ती होते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जन माणसाचं नाव घेतलं तरी काय होतं, पुण्याची प्राप्ती होते. महाराज काय करावं, साधूने सांगितलं, तुझं तू पाहून घे, काय करायचं, कसं वागायचं वाग, पण 1 महिना लोकांनी तुझी फक्त आणि फक्त निंदा केली पाहिजे असं वाग. साधू निघून गेला. रामेश्वर घरी आला, डोकं चालवलं. सकाळी उठला, नोकराला सांगितलं का आपल्या गावाच्या बाहेर 2 वेश्या राहतात ना,
त्यांना बोलवून आण. नोकर वेश्यांकडे गेला. वेश्यांना सांगितलं, ताई तुम्हाला आमच्या मालकाने बोलवलं आहे. सज्जनाचा नोकरसुद्धा सज्जनच असतो, म्हणून तो त्यांना काय म्हटला, ताई म्हटला. ताई तुम्हाला आमच्या मालकाने बोलवलं आहे. वेश्याने सांगितलं, बाबा तुमचा मालक चुकूनसुद्धा या वाट्याला येत नाही, आम्हाला बोलवणं शक्य होणार नाही. नोकराने सांगितलं, नाही ताई तुमचं नाव घेतलं, तुम्हाला बोलवलेलं आहे, काहीतरी काम आहे, तुम्ही आमच्या मालकाकडे चला. त्या दोन्हीही वेश्या त्या रामेश्वराकडे गेल्या. विचारलं, दादा काय काम आहे, का बोलवलं आम्हाला, का बोलवलं. त्या रामेश्वराने सांगितलं, काहीच करायचं नाही, फक्त 1 महिना माझ्याबरोबर रथामध्ये बसायचं आणि रथामध्ये फिरायचं. काय करायचं, 1 महिना रथामध्ये बसायचं आणि फिरायचं. तुमची जी काय बिदागी आहे ती बिदागी मी तुम्हाला देऊन टाकतो. वेश्या तयार झाल्या. दुसरा दिवस उजाडला. वेश्या रथामध्ये बसल्या. रथामध्ये बसल्यानंतर रथ चालू झाला. प्रथम गावाला ग्रामप्रदक्षिणा करायला सुरुवात केली. लोकांनी पाहिलं, सज्जन असणारा माणूस, पंक्ती जेवू घालणारा माणूस, पुण्यवंत असणारा माणूस, हरिपाठ करणारा माणूस, आज काहीतरी विपरीत घडलेला आहे. 2 बाया घेऊन फिरतोय. लोकांनी डोळे झाकून घेतले, नको चर्चा. पहिला दिवस गेला. दुसरा दिवस उजाडला. लोकांनी पाहिलं, चांगला वागणारा माणूस पुन्हा आज वेश्येला घेऊन आलाय. मग लोकांमध्ये चर्चा चालू झाली. खरं कोणाला माहिती नाही. चर्चा चालू झाली. चांगलं वागता, देवधर्म करताना बाया घेऊन फिरता. चर्चा कशी पांगते पहा. आपण सुद्धा त्यातलेच एक आहोत. चांगलं वागता, हरिपाठ काकडा करता, बायांना घेऊन फिरता. दुसरा दिवस गेला. पुढे तिसरा दिवस उजाडला. परत तिसऱ्या दिवशी तीच कथा. 2 वेश्या रथामध्ये घेतल्या आणि फक्त प्रदक्षिणा घातली गावाला. या स्त्रियांना हात सुद्धा लावला नाही. वेश्येला हात सुद्धा लावला नाही. त्या साधूने बिचाऱ्याने हात सुद्धा लावला नाही. लोक चर्चा करायला लागले, हे लोकांचे खायचे दात वेगळे. बोला ना, तुम्ही बोलता ना रोज, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. हरिपाठ करायचा, काकडा करायचा ना, असे लफडे करीत फिरायचे म्हटले. लोकांच्या चर्चा चालू झाल्या. चौथा दिवस गेला. बिचारा फक्त सकाळी 9 वाजता निघायचा. 2 स्त्रिया रथामध्ये ठेवायच्या आणि गावाला फक्त प्रदक्षिणा घालायची. त्या ताईला त्यांच्या घरी सोडून द्यायचा आणि आपण स्वतः घरी येऊन रामनाम जप करत बसायचा. चर्चा चालू झाली. 4 जण बसले. त्यातला एक जण म्हटला, अरे मूर्खांनो, तुम्ही तरी गावातच पाहिलं म्हटले. मी त्या दिवशी पाहिलं, हा 2 बायांना घेऊन कोपरगावला गेला होता. 2 जण म्हटले, कशाला रे. अरे पिक्चर पाहिलं ना, कशाला. पिक्चर पाहायला घेऊन गेला होता बरं का नागनाथ महाराज. चर्चा अशी होते. हा पिक्चर पाहिला आणि तो बिचारा त्या स्त्रियांना घेऊन गावाच्या बाहेर गेला नाही. नवे स्पर्शसुद्धा केला नाही. 4-5 दिवस गेले. पुन्हा टोळकं बसलं, अरे याचं काय म्हणे, रोजचंच आहे, तुम्ही तरी इथं पाहिलं म्हणे. मी त्या दिवशी येवल्याला पाहिलं होतं. कशाला गेला होता, पैठणी घ्यायला. या 2 बायांना 15-20 हजाराच्या पैठणी घेऊन गेला. पैठणी घेऊन दिल्या बायांना. त्यांच्या अंगावरती टाकीत होता, डोक्यावर टाकीत होता. हा बिचारा गावाच्या बाहेर गेला नाही. गावाच्या बाहेर गेला नाही. 8-10 दिवस झाले. कोणी म्हणायचं नाशिकला पाहिला, कोणी म्हणायचं मनमाडला पाहिला, कोणी म्हणायचं संभाजीनगरला पाहिला. असं करता करता चर्चा वाढीस लागली. 15 दिवसानंतर दारुडे लोक सुद्धा बोलायला लागले, अरे तुम्ही जर इथंच पाहिला म्हटलं, त्या दिवशी हा प्यायला बसला होता माझ्यासमोर. हा प्यायला बसला होता, रोज घ्यायचं म्हटलं. तुम्हाला आज माहीत झालं, मी 1 महिन्यापासून नाही 1 वर्षभर झालं माझ्याबरोबर पितोय. कोण म्हटले, दारुडे म्हटले. 1 वर्ष झालं तसं माझ्याबरोबर पितोय. या बिचाऱ्या रामेश्वरांनी स्त्रियांना हात लावला नाही, गावाच्या बाहेर घेऊन गेला नाही, दारूला कधी स्पर्श नाही. लोक चर्चा अशी. मराठीत सांगू का, आपल्याकडे एक म्हण आहे, लोक ईदभर असेल तर हातभर करत असता. लक्षात घ्या. अंचलगावलेला पाहिलेली साप सुरळी नाशिकपर्यंत जाऊ असतो आजगर होत असतो. आजगर, हा साप आठवलं, आजगर होत असतो. आजगर. अंचलगावलेला पाहिलेली साप सुरळी नाशिकपर्यंत जाऊ असतो. काय होत असतो बाबा, हां आजगर होत असतो. ही लोकांची खासियत आहे. 30 दिवस पूर्ण झाले, 1 महिना पूर्ण झाला. किंवा पत्नी असो, कुणीही असो, आपल्या जवळून तो मनुष्य लांब गेला का आपल्याला त्याची किंमत समजतं. जी गोष्ट आपल्या जवळ आहे त्याची किंमत नाही. आज बापाची किंमत जर विचारायची जर असेल तर ज्याला बाप नाही त्याला जाऊन विचारा, बाबा तुला वडील नाही, तुला काय करावं लागतं. तो म्हणशील, घराची सगळी जबाबदारी आज कोणावर आहे, माझ्यावर आहे. जोपर्यंत माझा बाप होता तोपर्यंत मी रात्री अपरात्री कधीही आलो तरी मला काळजी नव्हती, कारण माझं घर सुरक्षित होतं. बाप आंधळा असू द्या, लुळा असू द्या, पांगळा असू द्या, मुका असू द्या, बैरा असू द्या, काम करणारा नसू द्या, तरीसुद्धा जोपर्यंत तो बाप घरात आहे तोपर्यंत घराचं अस्तित्व टिकून असतं महाराज. बाप ज्या घरातून जातो त्या घराचं अस्तित्व कमी होतं.
आज आमचे गणेश दादा ज्यावेळेस चांगलं काम करून येत असतील किंवा त्यांना 6-6 महिन्यांनी सुट्टी मिळते, ज्यावेळेस ते घरी येतात आणि ज्या वेळेस त्यांच्या वडिलांची थाप त्यांच्या पाठीवर बसत असते, ती थाप आज टाटा बिर्ला अंबानींनी जरी त्यांच्या पाठीवर टाकली तरी सुद्धा त्याची किंमत त्यांना नाही. का? बापाची जी प्रेमाची थाप आहे, बापाचं जे प्रेमाचं बोलणं आहे ते टाटा बिर्ला अंबानीच्या बोलण्यामध्ये सुद्धा नाही आहे. पूर्वाताई ज्यावेळेस घरी येत असतील, ज्या वेळेस बापाला पाहून जो आनंद होत असेल, तो आनंद आज जगातले कितीही माणसं पाहिले तरी सुद्धा त्यांना होणार नाही. तुकाराम महाराजांच्या बाबतीत घडलेली घटना आहे. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले आणि त्यावेळेस आपले वडील वैकुंठाला गेले हे त्यांच्या कन्येला माहिती नव्हतं. आणि कन्येला माहिती नसताना तिला 2-3 दिवसांनी चर्चा कळाली, देहूचे तुकाराम महाराज हे सदैव वैकुंठाला गेले बीजेच्या दिवशी. आणि देहूचे तुकाराम महाराज म्हटलं, तिच्या कानावरती वार्ता गेली, आपल्या बापाला आपल्याला शेवटचं भेटता आलं नाही याची खंत तिच्या मनामध्ये राहिली. आणि मग डोळ्यामध्ये पाणी आलं आणि आपल्या बापाची भेट व्हावी याकरता भागीरथी नावाची जी कन्या आहे त्या कन्येने आपल्या वडिलांचा धावा चालू केला. इतरत्र आपल्याला बाप दिसला नाही, आपला बाप परत यावा याकरता तिने तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी आराधना चालू केली. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करते धावा. बाबा गेले मला भेटायचंय भागीरथीच्या मनामध्ये. जगाने ज्याला पाहिलं, जगाने ज्याला वंदन केलं, त्या माझ्या बापाचं महत्व बाप नाही तेव्हा कळतंय महत्व. भागीरथी म्हणते, बाबा बाबा कुठे गेले तुम्ही, मला का पोरकं करून गेले. जेवढी किंमत मुलीला आपल्या बापाची असते तेवढी मुलाला नसते, माफ करा. पण बाई ज्यावेळेस सासरी जाते ना त्यावेळेस ती विचार करते माझ्या बापाने सुखात राहावं. तिला माहिती बापाचे कष्ट. बापाच्या एका भेटीसाठी तुम्हाला असं वाटत असेल माझी बहीण माहेरी येते, तिला साडी मिळावी, तिला फराळ मिळावं, तिला सोनं नाणं मिळावं, साफ खोट आहे. प्रत्येक स्त्रीला वाटतं मला माहेरून काही मिळालं नाही तरी चालेल, फक्त आणि फक्त माझ्या बापाला एकदा मी डोळ्या खालून घालायचं ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. मी माझ्या बापाला डोळे भरून पाहावं, माझ्या बापाला भेटावं असं म्हटलं जातं. माहेरचा कुत्रा जरी आला तरी सुद्धा बाईला त्याचं भूषण असतं. कुत्र जरी आलं माहेरचं तरी सुद्धा बाईला भूषण असतं. ती भागीरथी आपल्या तुकाराम महाराज म्हणजे आपल्या बापाला भेटण्यासाठी धावा करते. महाराज बाबा भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, बाबा गेले गगन्या गावा, बाबा गेले गगन्या. माझे वडील आले, थोडं दूध देता का. शेजारच्यांनी सांगितलं मिळणार नाही. 2-4 घरं फिरली. अरे इतकी का अभागी मी, माझ्या बापाला देण्यासाठी दूध सुद्धा नाहीये, माझ्या बापाला खाऊ घालण्यासाठी दूध सुद्धा नाहीये. रडत रडत आली, डोळ्यामध्ये पाणी आहे, पदर लावला भागीरथीने. विचार करते काय माझं नशीब आहे, बाप आज वैकुंठातून घरी आला, देण्यासाठी दूध नाहीये, खाऊ घालण्यासाठी दूध नाहीये. तुकाराम महाराजांनी ओळखलं. का रडते भागीरथी ताई, काय झालं माझी ताई, का रडते. भागीरथीने सांगितलं नाही. बापाला मुलगी कधीही अडचण सांगत नाही, आणि जी अडचण सांगत नाही तिला मुलगी, मुलीला कितीही संकटात असू द्या. पण बापाने ज्यावेळेस विचारलं बाई तू कशी आहे, त्यावेळेस ती बापाला सांगते बाबा मी आनंदात आहे. तिचं नाव मुलगी असतं. आणि जी बापाला सांगते मला हे पाहिजे ते पाहिजे, शक्य नाही, मागण्या करतो त्याचं नाव मुलगा असतं. सुखात आहे सांगते त्याचं नाव मुलगी असतं. भागीरथीने सांगितलं काहीच नाही बाबा, तुम्हाला पाहून डोळे भरून आले माझे. वाईट वाटलं तुकाराम महाराजांना. ते म्हटले अगं दूध नाही भेटलं म्हणून रडते. येलेश्वराचं मंदिर होतं, मंदिरामध्ये गेले, मंदिरासमोर पाहिलं महादेवाचं मंदिर, मंदिरासमोर नंदी होता. तुकाराम महाराज म्हटले एक काम कर, तुला दूध पाहिजे ना, नंदीचं दूध काढ. येलेश्वरा ते बोधेने
मुलीच्या सुखासाठी, आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी नंदीचं दूध काढलं. जो काहीही करू शकतो त्याचं नाव बाप असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. एका कविताकाराने खूप सुंदर कविता रचली आहे. बाप स्वाभिमानी बाणा त्याचा कणखरकणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची निधडी रे छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. आपला बाप महाराज आता सध्या रस्त्याचे कामं चालू आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे. खालून डांबर तापलेलं, वरून सूर्य तापलेला. अशा परिस्थितीत सुद्धा लोक रस्त्यावर कामं कोणासाठी करतात? कुटुंबासाठी. आणि जो कुटुंबासाठी 44 डिग्रीमध्ये उकळलेलं 100 डिग्रीचं डांबर जे टाकतो ना, त्याचं नाव बाप असतं. बाप घरामध्ये असू द्या. लोक मंदिर पाहता, मंदिराचा कळस पाहता, पण तो कळस चांगला राहण्यासाठी, कळस व्यवस्थित राहण्यासाठी पायामध्ये काही दगडं गाडून घेतात. त्याचं नाव पाया असतं. तो स्थिर ठेवतो. आई म्हणजे घराचा कळस असतो. बाप म्हणजे काय असतो? घराचा पाया असतो. आई बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. बाप म्हणजे जणू की जशी तलवार निढाल, बाप झोपतो बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप जागा असतो म्हणून घर खुशाल झोपू शकतं. लक्षात घ्या. बाप साठवितो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप काय करतो? कधीही रडताना बाप दिसत नाही, पण आयुष्यभराचं एकदाच रडतो ज्या वेळेस आपली लेक सासरी जाते. बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटेकरी होतं. आपण कधी आपल्या बापाला विचारतो तुम्ही काय पाप करून पैसा आणता, काय पुण्य करून आणता? कधीच विचारत नाही. आपण फक्त वाल्या कोळ्याला म्हणतो वाल्या कोळी असा होता तसा होता. पण ऐका, वाल्या कोळी सर्व काही पाप आपल्या कुटुंबासाठी करत होता. आणि आज बाप जे काही करतो फक्त आणि फक्त कुटुंबासाठी करत असो. बाप साठवितो पैसा कशासाठी? कुटुंबासाठी. मग तुम्हाला आता आम्ही काय करायचं? ज्यांचे गेले त्यांनी बापासाठी श्राद्ध कर्म करा, पण ज्यांचे आहे त्यांना एकच वाक्य सांगतो, लक्षात ठेवा. बाप थकल्यावरती त्याचा बनारे आधार, बाप थकल्यावरती त्याचा बनारे आधार, नाही उपयोग किती मागे घातले पितर, नाही उपयोग किती मागे घातले पितर. बाप मेला ताकाला लाडू घातले लोकाला अजिबात करू नका. ज्यांचा आहे त्यांनी बापाला विचारा, पप्पा तुमची इच्छा काय असेल ते मी पूर्ण करतो. आणि बापाच्या चपला आपल्या पायात यायला लागल्या का बापाचं ओझं कमी करा शिका. अजूनही समाजामध्ये आपल्या बापाची किंमत लोकांना नाही आहे. महाराज, आपल्या बापाची किंमत ठेवा. बाप नावाचं छप्पर ज्यावेळेस घरावरतून आपल्या डोक्यावरतून उडून जातं ना, त्यावेळेस आपल्याला ऊन वारा पाऊस तिन्ही ऋतूची जाणीव होते. जोपर्यंत ते छप्पर आपल्या डोक्यावरती शाबूत आहे तोपर्यंत त्याची किंमत ठेवा. एकदा छप्पर घरावरचं आपल्या डोक्यावरचं उडालं का परत तुम्हाला ते मिळणार नाही. इतकं सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आजची जी सेवा आमच्या कावेरीताईंनी दिली, तसेच आमच्या गणेशदाजी त्यांनी दिली, त्यांचे धन्यवाद. साऊंड सिस्टम अतिशय सुंदर, आपले मनपूर्वक धन्यवाद. मृदंग अलंकार आपले देखील धन्यवाद. ज्या संस्थेचे हे मुलं आहेत, दीपक महाराज ढोकळे, बरोबर ना, हां, तांदूळवाडी यांचे सर्व हे विद्यार्थी आहेत, त्यांचे देखील धन्यवाद. आमचे स्वर भास्कर वैभव महाराज आणि स्वर गंधर्व नागनाथ महाराज गुरडे यांचे देखील धन्यवाद. आणि सेवेला पूर्ण राम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल
क्षमा अपराध